हॅलो अँड वेलकम अगेन टू हॅपी बाईट्स. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यापुढे आपण एनर्जी या विषयावर व्हिडिओ शेअर करणार आहोत, बोलणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एनर्जीज विषयी जस्ट जाणून घेतलं होतं इंट्रोडक्टरी, आणि मी म्हटलं तसं की हे संपूर्ण विश्व हे एनर्जीजनी भरलेलं आहे, प्रभावित आहे, एनर्जी फील्ड आहे, आणि तिथे बॅड आणि गुड दोन्ही प्रकारचे एनर्जीज काम करत असतात आपापल्यानुसार. आपण त्या मान्य करो किंवा न करो हा वेगळा मुद्दा आहे. पण जसं मी सांगायचं झालं तर आज बाहेर पाऊस पडतोय, तर हा पाऊस माझ्यासाठी पडणार आहे, तुमच्यासाठी पडणार नाही असं काही होणार आहे का? तर नाही. आपल्या सगळ्यांसाठी तो तसाच बरसणार आहे. अर्थात या पावसात आपण भिजायचं किंवा आपली जी काही प्रोटेक्टिव्ह शील्ड्स आहेत, आपल्या छत्र्या आहेत, आपल्या रेनकोट्स आहेत, ते घेऊन आपण बाहेर पडायचं, हे आपले चॉईसेस आपल्याला दिले गेलेले आहेत. ते कसे चूज करायचे वाईजली हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे. सो तुम्ही एकदा बाहेर पडलात ना की शेवटी आपल्या या एनर्जीज तुम्हाला अफेक्ट करतात, तुम्ही कितीही त्यांना स्वीकारा किंवा नाकारा. मग अशा वेळेला काय काय टेक्निक्स आहेत, काय काय टूल्स आहेत, काय काय प्रिकॉशन्स आहेत जे आपल्याला घ्याव्या लागतात आपल्याला स्वतःला या सगळ्या बॅड एनर्जीज म्हणा, फ्रिक्वेन्सीज म्हणा, याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आणि एका चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी फील्डमध्ये स्वतःला शिल्डेड ठेवण्यासाठी. सो याच्याविषयी आपण हळूहळू जाणून घेणारच आहोत. अर्थात हे छोटे छोटे शॉर्ट्स आहेत मी जे तुम्हाला तुमच्याशी शेअर करते आहे. याविषयीचे पूर्ण लॉंग व्हिडिओ आहेत ते मी माझ्या चॅनलवर अर्थातच अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे निश्चितच. पण आपण हळूहळू या इंटरेस्टिंग विषयाविषयी जाणून घेणार आहोत, आणि त्यामुळे आपलं लाईफ अजून जास्त ब्लिसफुल आणि पॉझिटिव्ह एनर्जीनी कसं प्रभावित राहील आणि प्रोटेक्टेड राहील हे बघणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही छान स्वतःला जितकं जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ठेवू शकाल तितकं ठेवा. जितकं जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये स्वतःला एनगल्फ ठेवू शकाल तितकं ठेवा, आणि छान छान राहा.